नमस्कार, आप देख रहे हैं प्रयाग एक्सप्रेस न्यूज़। महाराष्ट्र के कल्याण से इस वक्त की बड़ी खबर आ रही है, जहां बकरीद के मौके पर ऐतिहासिक दुर्गाड़ी किले पर भारी तनाव के बीच सुरक्षा का कड़ा पहरा लगा दिया गया है। दरअसल किले पर मौजूद दुर्गा माता मंदिर को अस्थायी रूप से बंद करने और भक्तों को घंटियां बजाने से रोकने पर हिंदू समुदाय में भारी नाराजगी है। इसके विरोध में शिवसेना ने दोनों गुट उद्धव ठाकरे और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुट दुर्गाड़ी किले के सामने घंटानाद आंदोलन कर रहे हैं। वहीं 40 साल के इतिहास में पहली बार बीजेपी भी इस आंदोलन में शामिल हुई है, जिसके बाद माहौल और गर्मा गया है। स्थिति को बिगड़ने से रोकने के लिए मानपाड़ा पुलिस ने भाजपा नेता महेश पाटिल समेत शिवसेना के कई कार्यकर्ताओं को हिरासत में ले लिया है। यह आंदोलन साल 1986 में दिवंगत बाला साहेब ठाकरे के आदेश पर धर्मवीर आनंद दिघे ने शुरू किया था, जो पिछले 40 सालों से चला आ रहा। सुरक्षा के मद्देनज़र लाल चौक इलाके में भारी बैरिकेडिंग की गई है और मौके पर 400 से अधिक पुलिस जवान तैनात हैं। कल्याण के इस ऐतिहासिक किले पर कानून व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस बल पूरी तरह मुस्तैद है। प्रयाग एक्सप्रेस न्यूज के लिए मुंबई से संवाददाता संतोष पांडे की रिपोर्ट। रुको जाएगा नहीं कॉलम आहे ये ले या ठिकाणी हिंदी ले रहा हूँ मैं हिंदी। हाँ रोल। क्या कहना चाहेंगे, आज घंटानाद आंदोलन किया गया? घंटानाद आंदोलन 40-50 साल की परंपरा है और यहाँ पे दुर्गाड़ी देवी का मंदिर है, दुर्गाड़ी किले पे, वहाँ पे जाने से हिंदू बांधवों को रोका जाता है। कोई कारण नहीं है, कोई वजह नहीं है। हिंदू का मंदिर है, हिंदू के मंदिर में जाने को किसी को रोकना ये गलत बात है। कोई कायदे में इसका कोई कानून में कोई लिखा गया नहीं है। हर धर्म की अपने अपने धर्म की जो भी प्रथा है वो प्रथा अपने मस्जिद में और मंदिर में होनी चाहिए। रोड पे नमाज पठन करना, इसको हमारा विरोध है और नमाज पठन के टाइम हमको हिंदुओं को वहाँ पे दर्शन के लिए रोकना ये सबसे बड़ी गलत बात है। इसके लिए ये निषेध के लिए हम लोग घंटानाद आंदोलन सालों से हिंदू हृदय सम्राट सर सेनापति बाला साहब ठाकरे जी है और धर्मवीर आनंद दिघे साहब जी के नेतृत्व में किया और आज एकनाथ शिंदे साहब इनके नेतृत्व में ये हम लोग आज आंदोलन कर रहे हैं। क्या कहना चाहेंगे, बीजेपी के भी लोग शामिल होने वाले थे? नहीं, हिंदू संगठन कोई भी रहने दो, जो हिंदू है उसमें सब ने शामिल होना चाहिए, इसमें कोई नई बात नहीं है। और सालों से शिवसेना ही ये आंदोलन कर रही है और 16 हिंदू संगठन के लोग भी इसमें शामिल होते, इसके लिए कोई नई बात नहीं। हिंदू है तो शामिल होना चाहिए। ओके चलो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं, जेव्हा मंदिर बंद, नमाजाच्या वेळेस मंदिर बंद केलं गेलं तेव्हा हे आंदोलन सुरू झालं। आज त्याला जवळजवळ 35-40 वर्ष होतात ते, परंतु हिंदूंना न्याय मिळाला नाही। अनेक सरकार आली आणि गेली पण न्याय मिळाला नाही। परंतु ज्यावेळेस ईद आणि हे रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले त्यावेळेला मीच अध्यक्ष होतो। सीपींनी आदेश दिल्याप्रमाणे डीसीपींनी अनुपकुमार सिंह डीसीपी होते आणि त्यांनी मीटिंग घेऊन ही दोन्ही मंदिर पण सुरू ठेवलं आणि नमाज पण झाला। दोन्ही गोष्टी झाल्या, सतत 3 वर्ष झाल्या। मग ते जर होऊ शकतं तर त्याचंच पुनरावृत्ती दरवर्षी करायला काय हरकत होती, परंतु ते केलं नाही। कारण पोलीस प्रशासन, सरकार यांची मानसिकता नाहीये हे आंदोलन मिटावं। जर घटनेचं 25 कलम असं सांगतं, एका समाजाला तुम्ही न्याय देताय तर दुसऱ्या समाजावर अन्याय होता कामा नये। तर दुसऱ्या समाजावर अनेक 30 वर्ष अन्यायच होतो आहे। यासाठी आम्ही सर्वांना पत्र दिली, त्या पत्राचं उत्तर पण यांनी दिलेलं नाहीये, पण ती आमची पूर्वतयारी होती। पुढच्या वर्षी 1 महिना आधी आम्ही पिटिशन दाखल करतोय हायकोर्टात आणि त्याचा निकाल 100% आमच्या बाजूला लागेल। कारण घटनेचं जे 25 कलम आहे त्याची पायमल्ली होते, प्रशासनाकडनं, पोलीस प्रशासनाकडनं होते आणि सरकारकडनं पण होते। यात सरकारने लक्ष घालायला पाहिजे होतं। मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं, त्याचा रिप्लाय पण दिला नाही। जर ते हिंदुत्ववादी बोलतात तर त्यांनी रिप्लाय द्यायला पाहिजे होता। आणि जे सत्तेत आहेत त्यांचेच कार्यकर्ते आज आंदोलन करतात, ते आमदार आंदोलन करतात। आमदारांनी व्यासपीठावर आपला त्यांना हे आहे विधान भवन आहे तिथं तो शब्द उचलून धरायला पाहिजे होता, ते करत नाही आणि ते आंदोलनात। आणि विशेष म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे की जी मिरवणूक त्यांची आली त्याच्यात त्यांनी फटाकडे वाजवले। हा आनंद उत्सव साजरा करणारा हे नाहीये, हा निषेध करणारा आहे, काळे झेंडे दाखवणारा हे आहे।
इव्हेंट आहे, हा एक निषेध मोर्चा आहे आणि तिथे फटाकडे वाजवणं ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण त्यांना हृदयातनं वाटतच नाहीये आपल्यावर काय अन्याय होतोय, आपला काय अपमान होतोय, आपली अस्मिता दुखवली जाते, हे त्यांची भावना नाहीये, म्हणून त्यांनी फटाकडे फोडले. आज त्यांना जर निर्णय करायचा होता तर त्यांनी आपल्या नेत्यांना सांगून याच्यावर सोक्षमोक्ष निर्णय लावायला पाहिजे होता, परंतु तो लावला गेला नाही. 40 वर्षानंतर हिंदुत्ववादी संघटनेने भाजपाला आता जागा दिली त्याबद्दल जाग आधीपासून आलेली आहे, परंतु हा इव्हेंट म्हणूनच करतात. दिघे साहेबांचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत होते. एकनाथ शिंदे आमदार झाले, पालकमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, नंतर मुख्यमंत्री झाले आणि आता परत उपमुख्यमंत्री झाले. त्यांना जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असता तर कधीच त्यांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन ह्याला वाचा फोडली असती. भाजप देखील या आंदोलनात आज भाजपला तर लाज वाटायला पाहिजे. हिंदुत्वाचं कार्ड खेळतात, वेगळी हिंदुत्व आहे यांचं. जर एक मंदिर बंद होतं तर मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवर बसायलाच नाही पाहिजे. मंदिर बंद कसं राहतं? तर काय सांगाल, आंदोलन आज आहे दरवर्षीप्रमाणे दुर्गाडी किल्ल्याच्या इथे नमाज पढला जातो आणि हिंदू संघटना ज्या आहेत त्यांचे कार्यकर्ते इथे जमून घंटानाद आंदोलन करत असतात. गेल्या 30-40 वर्षापासून इथे हे आंदोलन केलं जातं आणि ह्या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही हिंदू समाजाचे जे कार्यकर्ते येतात त्यांना इथं लाल चौकीच्या इथे आपण बघत असाल आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त पूर्णपणे आहे. ट्रॅफिक व्यवस्थित डायव्हर्ट करण्यात आलेली आहे आणि आम्ही या संदर्भामध्ये सर्व पक्ष संघटना यांच्याशी बोलणं केलेलं आहे. हा जो आजचा दिवस आहे हा बंदोबस्त शांततेने पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे. तर त्यावेळी भाजप जे आहे त्यांनी सुद्धा निवेदन दिलेलं की आम्ही देखील आंदोलन करू म्हणून, कारण की दरवर्षी शिवसेना आंदोलन करते त्यावेळी भाजपा सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. नाही, आता कोणी सहभागी व्हायचा हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आमच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त हा आम्ही चोख ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इथे बंदोबस्त करत आहोत.